मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। शेलू नेरळ दरम्यान डेक्कन एक्सप्रेस खोळंबलेली आहे। कर्जत खोपोली रेल्वे वाहतूक देखील ठप्प झाल्याची माहिती समोर येते। मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाल्याचं समजतंय। डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे आता प्रवाशांना देखील नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, काय नेमकं घडलंय, काय अपडेट्स आहेत? मध्य रेल्वेच्या शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान जी डेक्कन एक्सप्रेस आहे त्याच्यात तांत्रिक बिघाड झाला, त्याच्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक ही ठप्प झालेली आहे। त्याच्यामुळे ज्या कर्जतकडे जाणाऱ्या ज्या रेल्वे सेवा आहे ती पूर्णतः ठप्प झाली असून सर्व ज्या लोकल आहेत त्या आता बदलापूर रेल्वे स्थानकाकडून सीएसटी कडे रवाना केल्या जात आहेत। गेल्या 1.5 ते 2 तासापासून हा खोळंबा झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड त्रास होत आहेत। जे काही प्रवासी आहेत ज्यांना मुंबईकडे किंवा कर्जतकडे प्रवास करायचा आहे ते खोळंबलेले आहेत। गेल्या 1.5 ते 2 तासापासून हा खोळंबा सुरू आहे। आता लवकरात लवकर ही रेल्वे सेवा सुरू होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर माहितीसाठी।